भारत सरकारचे सहसचिव. भारत सरकारचे संयुक्त सचिव बहुतेकदा संक्षिप्त रूपात JSGOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जॉईंट सेक्रेटरी JS म्हणजे काय, जॉईंट सेक्रेटरी किंवा केंद्रीय संयुक्त सचिव किंवा भारत सरकारचे संयुक्त सचिव हे केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत एक पद आहे आणि भारत सरकारमधील तिसरे सर्वोच्च गैर राजकीय कार्यकारी पद. या पदाच्या निर्मितीचा अधिकार पूर्णपणे भारताच्या मंत्रिमंडळाकडे आहे. केंद्रीय सहसचिव अहवाल देतो. अतिरिक्त सचिव, सचिव, भारतीय संसद, भारताचे मंत्रिपरिषद, भारताचे पंतप्रधान. जागा भारताचे केंद्रीय मंत्रालय, सचिवालय, इमारत, नवी दिल्ली. नियुक्त करणारा मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती. कालावधी वाढवता येतो. निर्मिती 1920 मध्ये 105 वर्षापूर्वी झाली. उत्तराधिकार 26वा भारतीय प्राधान्यक्रमानुसार. पगार 1,44,200 ते 2,18,200 पर्यंत महिन्याला जाऊ शकतो. वेबसाईट. सहसचिव हे बहुतेकदा करिअर सिव्हिल सेवक असतात आणि उच्च वरिष्ठतेचे सरकारी अधिकारी असतात. या पदावर असलेले सिव्हिल सेवक अखिल भारतीय सेवा आणि किंवा केंद्रीय नागरी सेवांमधील असतात. या पदांवरील सर्व बढती आणि नियुक्त्या थेट मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे केल्या जातात. भारत सरकारच्या कामकाजात संयुक्त सचिव हा विभागातील एक शाखेचा प्रशासकीय प्रमुख असतो. केंद्र सरकारमधील संयुक्त सचिव हे भारतीय सशस्त्र दलांमध्ये मेजर जनरल आणि समकक्ष पदांच्या सारखे असतात आणि त्यांना प्राधान्यक्रमानुसार सूचीबद्ध केले जाते. संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागात तिन्ही सशस्त्र दलांमधील मेजर जनरल आणि समकक्ष पदाच्या एका अधिकाऱ्याची सध्या संयुक्त सचिव सेना, नौदल, हवाई दल म्हणून नियुक्त केली जाते. विशेष संरक्षण गटाचे नेतृत्व कधीकधी इन्स्पेक्टर जनरल रँक धारक करतात. त्यांना कॅबिनेट सचिवालयात संयुक्त सचिव सुरक्षा म्हणून नियुक्ती केली जाते. संयुक्त सचिव जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या भारताच्या प्राधान्यक्रमानुसार 26व्या क्रमांकावर असतात. इतिहास या पोस्ट मागचा. भारतीय सरकारमध्ये संयुक्त सचिव पदाची निर्मिती 1920 च्या दशकात करण्यात आली. 1930 च्या दशकात या पदांवरील सदस्यांचे वेतन वार्षिक 36,000 रुपये निश्चित करण्यात आले. ब्रिटिश राजवटीत भारत सरकारमधील संयुक्त सचिवांचे वेतन आग्रा किंवा अवध, पंजाब आणि बर्मा या संयुक्त प्रांतांच्या मुख्य सचिवांइतकेच होते. 1905 च्या वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सीनुसार भारत सरकारमधील संयुक्त सचिवांना भारत सरकारच्या सचिवांसोबत सूचीबद्ध केले गेले आणि प्रांतीय सरकारांच्या मुख्य सचिवांपेक्षा वरचे स्थान देण्यात आले. बहुतेक ब्रिटिश काळात, विशेषतः 1920 ते 1940 दरम्यान, भारत सरकारचे संयुक्त सचिव हे पद केंद्रीय विभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद होते, जे फक्त भारत सरकारच्या सचिवांच्या अधीन होते. 1940 च्या मध्यापर्यंत निवडक विभागांमध्ये अतिरिक्त सचिव हे पद सुरू करण्यात आले होते, परंतु ते अद्याप सार्वत्रिक नव्हते. 1937 मध्ये केंद्रीय सचिवालयात फक्त 7 संयुक्त सचिव होते, जे इम्पेरियल सर्व्हिस आणि इतर सेवांचे सदस्य होते. तथापि 1946 पर्यंत ही संख्या 25 झाली. भारताच्या फाळणीपूर्वी 1946 पर्यंत इस्कंदर मिर्झा यांना नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून बढती देण्यात आली, जे नंतर पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती झाले. 1920 मध्ये जॉर्ज गॅल सिम यांनी मोठ्या आर्थिक
प्रशासकीय सुधारणांमध्ये मदत करण्यासाठी वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून काम केले. 1936 मध्ये टेनंट स्लोन यांनी गृह विभागात संयुक्त सचिव म्हणून काम केले. 1919 मध्ये हेनरी स्मिथ यांनी कायदेविषयक विभागात संयुक्त सचिव म्हणून काम केले. हॉनॉर्थ लुईस यांची सुधारणा कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ICSच्या A.D. गोरवाला यांच्या मते संयुक्त सचिव हे प्रत्यक्षात नावाप्रमाणेच असले पाहिजेत, म्हणजेच त्यांच्याकडे सोपवलेल्या विषयांचे सचिव आणि प्रशासकीय कामांच्या सोयीसाठी अधिक वरिष्ठ सचिवांशी जोडले गेले पाहिजेत. सर रिचर्ड टोटेनहॅम ICS यांनी एकदा व्यक्त केले होते की माझ्या मते संयुक्त आणि अतिरिक्त सचिव यांच्यात केवळ वेतनाचा फरक आहे किंवा असावा. अतिरिक्त आणि संयुक्त सचिव हे स्वस्त सचिव किंवा महागडे उपसचिव नसावेत. पंतप्रधान कार्यालय जवाहरलाल नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान सचिवालयाचे नेतृत्व एका संयुक्त सचिवाकडे होते. सध्या पंतप्रधान कार्यालयात भारताच्या पंतप्रधानांचे खासगी सचिव नेहमीच भारत सरकारच्या संयुक्त सचिव पदावर असतात. कार्यकाळ आणि नियुक्ती. कार्यकाळ अखिल भारतीय सेवांच्या सदस्यांची नियुक्ती केवळ कार्यकाळावर या पदावर केली जाते. हा कार्यकाळ केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असतो आणि तो 5 वर्षांसाठी निश्चित केला जातो. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परत पाठवले जाते. केंद्रीय नागरी सेवांच्या सदस्यांची त्यांच्या सेवा संवर्गातील रिक्त पदानुसार या पदावर नियुक्ती केली जाते आणि त्यांना पॅनलमध्ये समाविष्ट केले जाते. नियुक्ती 2020 मध्ये कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निर्देश दिले आहेत की 2007च्या बॅचमधील IAS अधिकाऱ्यांच्या बाबतीत केंद्रात संयुक्त सचिव स्तरावर GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पॅनलमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत उपसचिव किंवा संचालक GOI स्तरावर किमान 2 वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल. अधिकार, जबाबदाऱ्या आणि नियुक्त्या. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ द डिपार्टमेंट इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कॅबिनेट मिनिस्टरच्या अंडर काम करतात मिनिस्टर्स ऑफ स्टेट. त्यांच्या अंडर काम करतात सेक्रेटरी, जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात. त्यांच्या सेक्रेटरीच्या अंडर काम करतात ॲडिशनल सेक्रेटरीज, हेड ऑफ विंग असतात ते. नंतर त्यांच्या अंडर काम करतात जॉईंट सेक्रेटरीज, जे की हेड ऑफ विंग असतात. नंतर त्यांच्या अंडर काम करतात हेड ऑफ डिव्हिजन, ते डायरेक्टर्स आणि डेप्युटी सेक्रेटरीज. नंतर ह्या दोघांच्याही अंडर काम करतात अंडर सेक्रेटरीज. नंतर असतात सेक्शन ऑफिसर्स, नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स, अपर डिव्हिजन क्लर्क्स आणि लोअर डिव्हिजन क्लर्क्स. भारत सरकारच्या विभागीय संघटनात्मक रचना. 1947 मध्ये भारत सरकारचे एक सचिव आणि काही सहसचिवांसह C.H. भाभा हा फोटो आहे. नंतर 1947 मध्ये भारत सरकारच्या संयुक्त सचिवपदी विन. संयुक्त सचिव हे त्यांच्याकडे सोपवलेल्या आणि नियुक्त केलेल्या विभागाच्या शाखेच्या स्वतंत्र कामकाजाचे आणि जबाबदारीचे आवश्यक माप असलेले संपूर्ण प्रभारी असतात. प्रशासनाचा प्रभारी संयुक्त सचिव मंत्रालय किंवा विभागाच्या विभागीय शाखेचा प्रमुख म्हणून सर्व प्रशासकीय अधिकार देखील वापरतो. भारताचे पंतप्रधान हे सहसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदल्यांचे अंतिम अधिकार आहेत. अहवाल देणे. सहसचिव त्यांच्या विभागीय किंवा विभागीय अतिरिक्त सचिव, विभागीय सचिव
आणि मंत्री किंवा विभागीय कॅबिनेट मंत्र्यांना अहवाल देतात. 2023 भारत सरकारने भारत सरकारच्या सर्व सहसचिवांना निर्णय प्रक्रियेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी थेट भारत सरकारच्या सचिवांना अहवाल देण्याचे अधिकार दिले. पद केंद्र सरकार भारत. केंद्र सरकारमध्ये सदस्य केंद्र सरकारच्या विभाग आणि मंत्रालयांमध्ये विभागीय शाखांचे प्रमुख असतात आणि मुख्य दक्षता अधिकारी CVO, मुख्य प्रशासकीय अधिकारी CAO, भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, भारताचे नागरी विमान वाहतूक महासंचालक, राष्ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरणाचे महासंचालक, आर्थिक सल्लागार, TRAI चे सल्लागार, CBI चे संयुक्त संचालक, अतिरिक्त महासंचालक, AIR आणि दूरदर्शन, भारतीय कर्मचारी निवड आयोगाचे बोर्ड सदस्य, कर आणि पोलीस आयुक्त, केंद्रीय विभागांमध्ये मुख्य अभियंते अशी पदे भूषवतात. त्यांच्याकडे भारताच्या राष्ट्रपतींचे सामाजिक सचिव आणि प्रेस सचिव हे पद देखील आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सरकारने नामांकित केलेले संचालक मंडळ सदस्य अतिरिक्त सचिव किंवा संयुक्त सचिव दर्जाचे असतात. भारताचे राज्य सरकारमधील प्रधान सचिव किंवा विभागीय आयुक्त यांना केंद्रात सहसचिव म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. भारताचा केंद्रशासित प्रदेश. केंद्र सरकारमध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती केलेली व्यक्ती केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव किंवा प्रशासक हे पद देखील भूषवू शकते. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळे. परराष्ट्र मंत्रालयात राजनैतिक मिशनमध्ये राजदूत किंवा उपप्रमुख मिशन या पदावरील नियुक्ती भारतीय परराष्ट्र सेवेत भारत सरकारच्या संयुक्त सचिव पदापासून सुरू होते आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे उपस्थायी प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते हे पद संघीय सरकारमध्ये या पदाचे धारक आहेत. प्रतिनियुक्तीवर संयुक्त सचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संयुक्त राष्ट्रांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करू शकतात, जसे की युनेस्कोमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी, निःशस्त्रीकरण परिषद. आंतरराष्ट्रीय समतुल्य. भारत सरकारमध्ये संयुक्त सचिव हा दर्जा अमेरिकेच्या संघराज्य सरकारमध्ये सहाय्यक सचिव किंवा अंडर सेक्रेटरी सारखा आणि समतुल्य आहे. हा दर्जा महामहिम गृहनागरी सेवेच्या वरिष्ठ नागरी सेवेतील संचालक चा समतुल्य आहे. पाकिस्तान सरकारमध्ये हे पद बांगलादेश सरकारमध्ये अतिरिक्त सचिव BS-21 आणि अतिरिक्त सचिव ग्रेड 3 यांच्या पदाच्या समतुल्य आहे. वेतन, निवास आणि भत्ते. सामान्यतः संयुक्त सचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया GOI यांना जारी केलेल्या भारतीय राजनैतिक पासपोर्ट आणि अधिकृत पासपोर्ट. भारत सरकारच्या सर्व संयुक्त सचिवांना राजनैतिक पासपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे. त्यांना शहरी विकास मंत्रालयाच्या इस्टेट संचालनालयाकडून दिल्लीतील न्यू मोतीबाग सारख्या भागात टाईप 5D सेकंड अँड D फर्स्ट अँड टाईप 6C सेकंड अपॉइंटमेंट दिले जातात. या पदावरील वेतन भारतीय सशस्त्र दलातील मेजर जनरल आणि समकक्ष पदांच्या समतुल्य आहे. संयुक्त सचिव भारत सरकार मासिक वेतन आणि भत्ते. 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन दरमहा 1,44,200 किमान वेतन ते 2,18,200 कमाल वेतनपर्यंत जाऊ शकतात. वेतन मॅट्रिक्स वरील पातळी 14. वैयक्तिक कर्मचारी.
भारत सरकारच्या सर्व संयुक्त सचिवांना केंद्रीय मंत्रालयांमध्ये पदावर असताना अधिकृत कार आणि एक प्रधान खाजगी सचिव PPS कर्मचारी सदस्य म्हणून मिळण्याचा अधिकार आहे. सुधारणा आणि आव्हाने. संयुक्त सचिव पदावर पॅनलमेंट नसल्यामुळे IAS नसलेल्या नागरी सेवांनी भारत सरकारकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. भारताच्या 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार भारत सरकारमध्ये संयुक्त सचिव पदाच्या 341 पदांपैकी 249 पदांवर IAS अधिकारी होते. 2021 मध्ये मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत सरकारमध्ये संयुक्त सचिव पदावर IASचा वाटा 33% पर्यंत घसरला आहे. 2017-18 पासून JS पद, जॉईंट सेक्रेटरी हे पद धारण करणारे IAS अधिकारी आता जवळजवळ सर्व केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये अल्पसंख्याक बनले आहेत. 2017 मध्ये नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव GOI आणि अतिरिक्त सचिव GOI यांच्याशी संवाद साधताना भारताचे 14वे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 मध्ये भारत सरकारने अधिक एकरूपता, सातत्य आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त सचिव स्तरीय पॅनलमेंट प्रक्रियेत बदल केले. तथापि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाखाली परिस्थिती थोडीशी बदलली आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या नागरी सेवांसाठी पर्याय IAS नसलेल्या कॅडरमधून होते. या पदासाठी जवळजवळ अर्धे पर्याय केंद्रीय नागरी सेवा आणि अखिल भारतीय सेवांना IAS वगळून देण्यात आले आहेत. पार्श्वनोंद. 1950 आणि 1960 या दशकात भारत सरकारमध्ये पाशविक प्रवेश झाला, जिथे मनमोहन सिंग 1971 ते 1972 आणि मोंटेक सिंग अहलुवालिया 1979 हे दोघेही वाणिज्य मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होते. तथापि त्या कालावधीनंतर या पदावर पाशविक प्रवेश दिसून आला नाही. 2009 मध्ये रिझर्व्ह बँकेचे 20वे गव्हर्नर बिमल जालन यांनी संयुक्त सचिव पातळीवरील पदे बाह्य स्पर्धेसाठी खुली करावीत अशी मागणी केली होती. जून 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच विविध विभागांमध्ये संयुक्त सचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पदाच्या 10 पदांची निवड अनेक क्षेत्रांमध्ये तज्ज्ञांसाठी लॅटरल एंट्रीद्वारे करण्याची घोषणा केली. 2019 मध्ये भारत सरकारने 6000+ उमेदवारांमधून 89 उमेदवारांची निवड केली, ज्यांचा प्रारंभिक शॉर्टलिस्ट यश दर 1.4% होता. एका वर्षानंतर एका लॅटरल एंट्रीने राजीनामा दिला. 2021 मध्ये भारत सरकारने अनेक विभागांमध्ये संयुक्त सचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दर्जाच्या 3 पदांची दुसरी भरती जाहीर केली. भारतीय सर्वोच्च न्यायालयातील खटले आणि निर्णय. 2017 मध्ये भारताचे 44वे सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांनी असा निर्णय दिला की सर्वोच्च न्यायालयासमोर भारत सरकारच्या वतीने उत्तर संयुक्त सचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा अतिरिक्त सचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पदापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यांनी दाखल करावे. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये सहसचिव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोला पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही. लोकप्रिय संस्कृती आणि चित्रण. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट आर्टिकल 370 मध्ये अभिनेत्री प्रियामणी पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव भारत सरकारची भूमिका साकारते, जी काश्मीरमधून विशेष दर्जा रद्द करण्यामागील मेंदू म्हणून उदयास येते. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुप्तचर थ्रिलर
चित्रपट खुफिया मध्ये अभिनेता अली फजल रविंदर सिंगची भूमिका साकारतो, जो रॉ मध्ये संयुक्त सचिव आणि डबल एजंट म्हणून काम करत होता. 1919 नंतरच्या सुधारणांचा भाग म्हणून भारत सरकारच्या संयुक्त सचिव पदाची अधिकृतपणे स्थापना 1921 मध्ये करण्यात आली. तथापि ही भूमिका 1920 मध्ये अनौपचारिकरित्या कार्यरत होती. औपचारिक संहिताकरणापूर्वी जॉर्ज गॅलसिम यासारखे ICS अधिकारी या पदावर कार्यरत होते. विक्रम मेनन. याच ठिकाणी आपण थांबूया.